हाय फ्रेंड्स, आज आपण करतोय मस्त नेहमीचाच नाश्ता, ते म्हणजे करणारे मटर घालून पोहे. पोहे छान मऊ लुसलुशीत झाले पाहिजे. तर चला सुरुवात करूया. यासाठी पोहे मस्त धुवून घ्यायचे, त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि बाजूला ठेवून द्यायचे. एक 10 मिनटं जोपर्यंत आपण कांदा मिरची चिरतोय तोपर्यंत पोहे छानपैकी फुलून येतात. पोह्यावरच मी घालून घेतले मीठ आणि त्याचबरोबर साखर. कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. पोह्यासाठी खूप कमी किंवा खूप जास्तही तेल घालायचं नाही, मीडियम तेल घालायचं आहे. 1 टीस्पून मोहरी घालायची, मोहरी तर तडली की अर्धा टीस्पून जिरं घालायचं, ते छान फुलून येऊ द्यायचं. त्यानंतर घालायची हिरवी मिरची, त्याचबरोबर कांदा आणि कढीपत्ता मात्र जरूर घालायचा, कारण कढीपत्त्याशिवाय पोह्यांना स्वादच येत नाही. त्यानंतर घालून घेतले आपले ताजे मटर. आता तुम्ही म्हणाल मटर ताजे मग एवढे मोठे मोड कसे? मटरच्या शेंगा आणून निवडून जर आपण दाणे काढून जर फ्रीजमध्ये ठेवले तर काय होतं, त्याला लगेच मोड येतात. आणि हे मी आणून जवळजवळ 10 दिवस झाले, त्यामुळे छान मोठे मोठे मोड आले. मटर छानपैकी शिजू द्यायचे, तेलावर छानपैकी परतू द्यायचे. 1-2-3 मिनिटातच शिजतात. त्यानंतर त्यामध्ये हळद घालायची, थोडीशी कोथिंबीर फोडणी ते घालायची. त्यानंतर मस्त पोहे घ्यायचे, छान परतून घ्यायचे. खूप कोरडे वाटतात म्हणून पाण्याचा एक हपका मारायचा, झाकण ठेवून एक वाफ काढायची की मस्त असे पोहे तयार.